तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 8 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अविनाश अर्णवला सगळं सांगतो. राकेश अंजलीकडून पैसे उकळतोय आणि त्या पैशांचं काय करतो काय कळत नाहीये. आपल्याला हे वेळीच थांबवायला हवं हे सांगतो. आणि राकेश इथे प्लॅन करत असतो की आता अंजलीकडून अजून पैसे काढायला पाहिजे. जेवढं होईल तेवढं अंजलीला लुबाडायला पाहिजे. आपण अर्णवकडे पैसे मागू शकत नाही, पण अंजलीकडे नक्कीच मागू शकतो. आणि अंजलीकडे इमोशनल ब्लॅकमेल केल्यावरती लगेच पैसे मिळतात, म्हणून तो अंजलीकडे पैसे मागायला जातो. तर थोड्या वेळाने ईश्वरी इथे किचनमध्ये काम करत असते आणि ती अर्णवच्या विचारात हरवलेली असते. अर्णव तिथे येतो, ईश्वरीशी बोलत असतो, पण ईश्वरीचं लक्ष नसतं. अर्णव ईश्वरीला आवाज देतो. ईश्वरीचं बोट कापलं जातं आणि अर्णव तिची काळजी घेत असतो. तिच्या बोटाला किती लागलं हे बघत असतो. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, अहो आपण अजूनच जवळ येतो असं नाही वाटत आहे का? अर्णव ईश्वरी एकमेकांकडे प्रेमाने बघत राहतात. आता हे सगळं कसं होतंय ते थोडक्यात पाहू. की अर्णव खाली पडलेला असतो. ईश्वरी त्याला शुद्धीवर आणते आणि त्याला म्हणते, तुम्हाला बरं वाटत असेल तर आपण निघूया. अर्णव कारमध्ये बसत असतो. तो ईश्वरीला म्हणतो, किती दूर आहे तुझं सरप्राईज, किती वेळ लागेल? ईश्वरी म्हणते, नाही आता आपण कुठेच जायचं नाही, तर डायरेक्ट घरी जायचे. ईश्वरी अर्णवला कारमध्ये बसवते आणि दोघं घरी जातात. तर इथे घरी सगळे विचार करत असतात. अर्णव ईश्वरी एकमेकांच्या प्रेमात आहेत, पण ते एकमेकांना सांगू शकत नाहीत. आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं असं ते बोलत असतात. राकेशला हे सगळं बघवलं जात नाही. राकेशला वाटतं की आपण खोडा टाकावा, पण तेवढ्यात अविनाश म्हणतो, अंजली अगं एवढी घाई करू नको. ते दोघं प्रेमात पडलेत ना, त्यांचं प्रेम त्यांना उमगेल आणि त्यांनी स्वतःहून प्रेमाची कबुली दिली पाहिजे. आपण नाही काही बोलायचं. राकेशच्या जीवात जीव येतो. तो मनात म्हणतो, चला बरं झालं हा मामा काहीतरी बोलला, नाहीतर अर्णव ईश्वरी यांना प्रेमाची जाणीव झाली असती तर लगेच एकत्र आले असते आणि मला एकट्याला पाडलं असतं. नाही असं होता कामा नये. तर इथे बाहेर अर्णव ईश्वरी घराबाहेर आलेले असतात. ईश्वरी अर्णव कारमधून उतरतात आणि ईश्वरीला आठवतं गुंडांनी कसं मारलं होतं. ईश्वरी स्वतःलाच दोष देत असते. अर्णव ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी आता रडू नकोस, आपल्याला घरात जायचे, कोणाला काहीही सांगायचं नाही आपल्याला. आणि मला माहिती आहे हे राकेशने केले. ईश्वरी म्हणते, हे राकेशने केले तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, मग आपण का गप्प बसलोय? अर्णव म्हणतो, हे बघ, आपल्याला जरी माहिती असलं ना हे राकेशने केले, तरी ताईसाठी आपल्याला गप्प बसायला पाहिजे. जर ताईला हे सगळं समजलं तर तिला खूप त्रास होईल. आपल्याला हे सगळं शांतपणे हँडल करायचं आहे. आपण आता आतमध्ये जाऊ, पण काही झालंच नाही असं दाखवायचं आणि सगळं नॉर्मल बिहेव करायचं. ईश्वरी ठीक आहे म्हणते, ते डोळे पुसते. अर्णव ईश्वरी दोघं आतमध्ये जातात. घरातले सगळे अर्णव ईश्वरीबद्दलच बोलत असताना तिथे अर्णव ईश्वरी येतात. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की हे दोघं इतक्या लवकर आले तरी कसे काय. ते धावत त्यांच्याकडे येतात आणि सगळे विचारतात, तुम्ही दोघं एवढ्या लवकर कसं काय आलात? गेलात की नाहीच गेलात तुम्ही? अर्णव म्हणतो, आम्ही गेलो होतो आणि सरप्राईज झालं, लगेच निघून आलो. अंजली विचारते, अर्णव सरप्राईज काय होतं? अर्णव म्हणतो, ताई अगं नवरा बायकोंमधलं टॉप सिक्रेट आहे, तुला काय सांगायचं? चल आता आम्ही जातो, फ्रेश होऊन येतो. अर्णव ईश्वरी वर जातात. इथे राकेश मनात म्हणतो, चला माझं जे काम होतं ते झालं, म्हणजे गुंडांनी तुम्हाला मारलं त्यामुळे तुम्ही परत आलात. मला तुमच्या दोघांना आनंदात बघायचं नाहीये आणि तेच झाले. राकेश खुश असतो. तर रात्री ईश्वरी अर्णव रूममध्ये येतात. अर्णवचं डोकं आणि मान दुखत असतं. ईश्वरीला अर्णवची खूप काळजी वाटते आणि ती स्वतःलाच दोष देते. अर्णव ईश्वरीला समजावतो, हे तुझ्यामुळे झालेलं नाही आहे, राकेशने केले हे सगळं सांगतो. आणि अर्णवला ईश्वरी झोपायला सांगते. आणि ईश्वरी अर्णवसाठी देवाकडे प्रार्थना करते. आणि तिला नम्रताचा फोन येतो. नम्रता विचारते, ताई तुम्ही दोघं तिथे गेला नाहीत का? मॅनेजरचा फोन आलात, तुम्ही दोघं गेला नव्हता तिथे? ईश्वरी म्हणते, हो आम्ही नव्हतो गेलो. ईश्वरी नम्रताला तिथे काय झालं ते सगळं सांगते. तर इथे खाली सगळे झोपलेले असताना वल्लरी तो बॉक्स घेऊन स्टोर रूममध्ये येते. वल्लरी ती निगेटिव्ह बघते आणि मनात ठरवते की आत्ता काही सांगायचं नाही, आत्ता आपण गप्प राहायचं, योग्य संधीची वाट बघायची आणि ज्या वेळेस योग्य संधी येईल त्यावेळेस हे फोटो सगळ्यांना दाखवायचे, म्हणजे ईश्वरी आणि तिची आई सगळ्यांच्या नजरेतून पडतील. पण तोपर्यंत ही पेटी लपवून ठेवायची. वल्लरी तिथे पेटी लपवून ठेवते. तर दुसऱ्या दिवशी अर्णव झोपेतून उठतो आणि तो समोर बघतो तर ईश्वरी छान रेडी झालेली. अर्णवसाठी कॉफी, त्याने ब्रेकफास्ट सगळं रेडी करून ठेवलेलं असतं. अर्णवला ते सगळं आवडतं. अर्णव ईश्वरी बोलत असताना अर्णव ईश्वरीचा उल्लेख बेस्ट फ्रेंड असा करतो. ईश्वरीला ते अजिबात आवडत नाही. ईश्वरी अस्वस्थ होते. ईश्वरी मनात म्हणते, सर अहो मैत्रीच्या पुढे गाडी जाऊ द्यात ना, हे बेस्ट फ्रेंड वगैरे नको आहे आता मला काही. अर्णव फ्रेश व्हायला जातो आणि ईश्वरी अर्णवचा विचार करत असताना ईश्वरीला अर्णवचा आवाज येतो. ईश्वरी धावत अर्णवकडे जाते. अर्णव इथे आंघोळ करून बाहेर येतो. अर्णव टॉवेलवरती बाहेर आलेला असतो. ईश्वरी पटकन पाठ फिरवून घेते. ईश्वरी म्हणते, सर हे काय करताय तुम्ही? अर्णव म्हणतो,
अगं ईश्वरी, माझ्या हाताला लागलंय, नळ लागलाय, मला शर्ट घालता येत नाहीये, एवढं घालून दे ना. ईश्वरी लाजत असते. अर्णव तिला ओरडतो आणि ईश्वरी अर्णवला शर्ट घालून देत असते. ईश्वरी अर्णवला मिठी मारते आणि त्याच्या मिठीत हरवून गेलेली असते. जेव्हा ईश्वरीला अर्णवचा आवाज येतो तेव्हा ती भानावर येते. तिला कळतं की हे सगळं स्वप्न होतं. अर्णव तिला ओरडतो आणि शर्ट घालून द्यायला सांगतो. ईश्वरी लाजत त्याला शर्ट घालून देते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 8 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये ईश्वरी किचनमध्ये काम करत असताना ईश्वरी हरवून गेलेली असते. अर्णव तिथे येतो आणि ईश्वरी समोर चुटकी वाजवतो. ईश्वरी भानावर येते पण तिचं बोट कापलं जातं. अर्णव तिची काळजी घेत असतो. ईश्वरी म्हणते, सर आपण जरा जास्त जवळ येत नाहीये का? अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघत राहतात. तर थोड्या वेळाने अर्णव काम करायला बसतो आणि अविनाश त्याच्याकडे येतो. अविनाश सांगतो की अर्णव, तो राकेश अंजलीकडून पैसे लुबाडत होता. तू त्या दिवशी नाही का ॲनिव्हर्सरीसाठी गेला होतास, त्या दिवशी राकेशने अंजलीकडून 5 लाख रुपये घेतले. त्या 5 लाख रुपयांचं काय केलं आपल्याला काही माहिती नाही. तर इथे राकेश मनात म्हणतो, ज्याच्याकडून पैसे घेतले तो दादा काही गप्प बसणार नाही. त्याने काही करण्याआधी माझ्या बावळट बायकोकडून पैसे काढायला हवे. राकेश अंजलीकडे पैसे मागायला जातो. तर इथे अविनाश अर्णवला म्हणतो, अर्णव, तो अजून पैसे काढणार, त्याच्या आधी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तो पुन्हा पुन्हा अंजलीकडे पैसे मागत राहणार. या सगळ्याचा शेवट करायलाच पाहिजे.